अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जन, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती अल्टरनेटिव में पहुंचे हैं बडनेरा यूनिवर्सिटी माता पहल बौद्ध विहार में, देख सकते हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोरेगांव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोरेगांव शौर्य दिन के उपलक्ष्य में यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले पे माला अर्पण करने पहुंचे। वंचित बहुजन आघाडीचा देख वंचित सकते हैं। बहुजन आघाडीचा युनायटेड रिपब्लिकन फोरमचा वंचित बहुजन आघाडी युनायटेड रिपब्लिकन फोरम युतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर से बोलो और ताकत से बोलो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। देख सकते हैं गोरेगांव शौर्य दिन के उपलक्ष्य में आज यहाँ प्रभाग 21 के पैनल वंचित बहुजन अखाड़ी के प्रतिनिधि यहाँ पहुंचे हैं। डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर के मूर्ति पर माला अर्पण की है और हम उनसे दो शब्द बात करना चाहेंगे। जूनी बस्ती प्रभाग 21 से वंचित बहुजन अखाड़ी के पूरा पैनल यहाँ पहुंचा है। गोरेगांव शौर्य दिन के उपलक्ष्य में यहाँ पे बाबा साहेब भीमराव अम्बेडकर के मूर्ति पर माला अर्पण की गई है। हमारे साथ में जुड़ रहे हैं प्रभाग 21 के पैनल के प्रतिनिधि मोहम्मद साबिर साहब। क्या बोलेंगे शौर्य दिन के उपलक्ष्य में दो शब्द, मोहम्मद साबिर। सभी को जय भीम, अस्सलाम वालेकुम। आज शौर्य दिन की मैं पूरे देशवासियों को मुबारकबाद देता हूं और ये जो है आज का दिन ये बहुत महत्व का है। आज हम बाबा साहेब के पुतले पे हार चढ़ाने आए और इस शौर्य दिवस के मैं मुबारकबाद देता हूँ। शुक्रिया। मैं चाहूँगा आप भी दो शब्द बोले शौर्य दिन के उपलक्ष्य में। आज तो शौर्य दिन मनाया जाता है, पूरे हिंदुस्तान का मनाया जाता है। भीम गोरेगांव के जो शहीद हुए थे उनको शौर्य दिन के उपलक्ष्य में आज यहाँ पे प्रभाग 21 के वंचित बहुजन अखाड़े के पूरे पैनल यहाँ पहुंचा है और बाबा साहब को माला अर्पण की। क्या बोलेंगे दो शब्द। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तसेच युनायटेड रिपब्लिकन फोरम युनायटेडचे उमेदवार आमचे अल्विना हक मॅडम तसेच मोहम्मद साबिर सर यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो। वंचित बहुजन आघाडी बडनेरा शाखातर्फे जे आमच्या विहारामध्ये त्यांनी भेट दिली त्याबद्दल। आणि शौर्य दिनाचा इतिहास असा आहे की शौर्य दिनामध्ये 500 महारांनी 28,000 पेशव्यांचा संभाजी महाराजांचा जो बलिदान होतं त्याचा बदला घेतला होता। त्याचा हा शौर्य दिन म्हणून उत्साह मनवला जातो। त्याच्यामुळे हा आपण 1 जानेवारी म्हणून शौर्य दिन म्हणून हा उत्साह साजरा करण्यात येतो। त्यांनी आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तो शौर्य दिन साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना ग्वाही देतो की माता तर्फे पूर्ण वोटिंग काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन। पुरेपूर नाही तर 100% प्रयत्न करीन आणि वंचित बहुजन आघाडी पॅनल पूर्ण विजयी करण्याचा मानस माझा आहे आणि मी करून दाखवणार। धन्यवाद जी। उसी तरह बैल फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अल्बिन नाग, शौर्य दिन के उपलक्ष्य में दो शब्द। सगळ्यात पहिले शौर्य दिनाच्या माझ्या जेवढे बौद्ध बांधव आहे आमचे वाकोडे दादा ज्यांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय आणि जेवढे माझे बौद्ध बांधव आहे त्यांना माझ्या वतीने आणि आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीने जय भीम, खूप खूप अभिनंदन। आणि हा जो दिवस आहे हा कुठेतरी शौर्य एक मला आनंद आहे की आपण अजून आपली संस्कृती जोपासत आहे। 1 जानेवारीला न्यू इयर म्हणून न साजरा करता आपण याला एक शौर्य दिवस म्हणून साजरा करतो, याचा मला खूप अभिमान आहे। आणि असंच आपण आपली संस्कृती जोपासत राहू। आणि सोबतच आज जे आम्ही आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या छत्रछायाखाली आम्ही आज उभे आहात, तर मला असं वाटते की त्यांचा आशीर्वाद नेहमी आम्हाला लाभेल, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभेल। शौर्य दिनांच्या सगळ्यांना खूप खूप शुभकामना, त्यांना अभिनंदन देते आमच्या पूर्ण पॅनलच्या वतीने। आणि आपला आशीर्वाद या पॅनलवर असाच राहील याची मला खात्री आहे। फक्त एक आहे की जेव्हा तुम्ही मतदान करायला, एक तर बाबासाहेबांनी म्हटलं आहे की मतदान जो आहे तो शेरणीचं दूध आहे ज्याचा वापर केलाच पाहिजे प्रत्येकाने। तर मतदानाचा अधिकार जरूर जरूर तुम्ही गाजवा। आणि जेव्हा मतदान करायला जाल तर हा जो वंचित बहुजन आघाडी आहे जी आणि युनायटेड फोरम आहे तो बाबासाहेबांच्या सिद्धांतावर चालणारा एक पक्ष आहे आणि त्यांचे उमेदवार म्हणून आम्ही आपल्या समक्ष हजर आहोत। तर कुठेतरी एक अपेक्षा आहे की आपण जेव्हा मतदान करायला जाल
तर निश्चितच आपल्याला बाबासाहेबांची आठवण येईल आणि म्हणून आपण योग्य मतदान कराल आणि आमच्या पूर्ण पॅनलला निवडून याल. हीच आपल्याकडून आमची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमृतसर जल न्यूज़ के लिए कैमरामैन संतोष शर्मा के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र। राहुल नगर वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा युनायटेड रिपब्लिकन फोरमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिन शौर्य दिन। अभी हम माता महल से निकल के पहुंचे हैं राहुल नगर, जहां आज देख सकते हैं शौर्य दिन के उपलक्ष्य में प्रभाग 21 का पैनल, वंचित बहुजन आघाड़ी का पूरा पैनल यहाँ पहुंचा है। डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर के पुतले पे मालार्पण की गई है, देख सकते हैं। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा युनायटेड रिपब्लिकन फोरमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिन शौर्य दिन शौर्य दिन। मॅडम